श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्येच्या दिवशी तुम्हाला 1 रुपयाचा नाणं घेऊन हा उपाय करायचा आहे. या उपायामुळे भगवान शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या जीवनात धनाची वर्षा होईल. तुम्ही करोडपती बनाल आणि तुमचं घर आनंदाने भरून जाईल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. अचानकच तुमचं बँक बॅलन्स वाढू लागेल. करिअर आणि व्यवसायामध्ये इतकी प्रगती होईल की पैसा सावरणं कठीण होईल. यावेळी माघ अमावस्येला खूप साऱ्या शुभ योगांचा निर्माण होत आहे, जो अनेक वर्षांनंतर आला आहे. म्हणूनच या दिवसाला खूप मोठं महत्त्व आहे. तुम्हा सगळ्यांनी हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय नक्कीच करावा. आता प्रश्न असा आहे की हा उपाय कसा करायचा, कधी करायचा आणि कुठे करायचा. यासोबतच उपाय करताना कोणत्या गोष्टींचं लक्ष ठेवायचं आहे हेही समजून घेऊया. हा दिवस इतका खास आणि महत्त्वाचा असतो की कधी कधी मोठमोठ्या पूजापाठ आणि अनुष्ठानामुळेही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्येच्या दिवशी या छोट्याशा उपायाने पूर्ण होतात. अनेक लोकांनी हा उपाय करून त्याचा परिणाम पाहिला आहे. जर तुम्हालाही हा उपाय करायचा असेल तर आधी तो चांगल्या प्रकारे समजून घ्या. जेव्हा तुम्ही तो कराल तेव्हा त्याचा परिणाम नक्कीच दिसेल. या उपायाने तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचं दुःख आणि समस्या का असेना ती दूर होईल. जर तुम्हाला हेही कळत नसेल की समस्येचं कारण काय आहे, तरीही या उपायाचा फायदा होईल. ही समस्या पितृदोष, शनिदोष, मंगळ दोष किंवा इतर कोणत्याही दोषामुळे होऊ शकते. पण हा उपाय करण्यासाठी तुम्हाला दोषाचं कारण जाणून घेण्याची गरज नाही. 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्येच्या दिवशी हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करा. आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळी करायचा आहे आणि कोणी करायचा आहे. हा उपाय मनोकामना पूर्ण करण्यासाठी आणि जीवनातील समस्या दूर करण्यासाठी केला जातो आहे. जर एखादं मोठं काम आहे जे पूर्ण होत नाही तर हा उपाय करा. हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला आपली कोणतीही मनोकामना भगवान शिवांकडून पूर्ण करून घ्यायची आहे. विशेषतः मातांनी आणि बहिणींनी ज्यांना आपल्या घराचं सुख, शांती आणि धन समृद्धीसाठी हा उपाय करायचा आहे, त्यांनी तो करावा. घरातील मोठ्या माता आणि बहिणी जेव्हा हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करतात तेव्हा त्याचा परिणाम लवकर आणि मोठा होतो. तथापि हा उपाय कोणताही व्यक्ती करू शकतो, मोठा असो, लहान असो किंवा मुलं असोत. ज्याला हा उपाय समजला आहे त्याने तो 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्येच्या दिवशी नक्कीच करावा. कारण या उपायाचा परिणाम फारच लवकर मिळतो. विशेषतः 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्येच्या दिवशी भगवान शिव या दिवशी फारच सोप्या पद्धतीने प्रसन्न होतात. आता समजून घेऊया की हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे आणि तो करण्याची योग्य वेळ कोणता आहे. 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्येच्या दिवशी करण्यात येणारा हा 1 रुपयाचा नाण्याचा उपाय मुख्यतः सकाळच्या वेळी प्रातःकाळासाठी निश्चित आहे. तुम्ही प्रयत्न करावा की हा उपाय सकाळच्या वेळी करा. पण जर काही कारणामुळे तुम्ही सकाळी हा उपाय करू शकला नाहीत, जसे की कामावर जाणे किंवा इतर कोणत्याही कारणामुळे हा उपाय राहिला, तर तुमच्याकडे संध्याकाळचा वेळ सुद्धा आहे, ज्याला प्रदोष काल म्हणतात. आता प्रश्न पडतो की प्रदोष कालाचा वेळ काय असतो. प्रदोष कालाचा वेळ संध्याकाळी 6 वाजेपासून रात्री 8 वाजेपर्यंत असतो. या काळात विशेषतः संध्याकाळी 6 ते 7 वाजेच्या दरम्यान हा उपाय करणे अत्यंत फायदेशीर ठरते. अनेक लोक विचारतात की जर ते नोकरीवर किंवा ड्युटीवर असतील आणि वेळेवर पोहोचू शकत नसतील तर काय करावे. अशा लोकांसाठीही चिंता करण्यासारखे काही नाही. जर तुम्ही प्रदोष कालात हा उपाय करण्यास उशीर केला आणि 7 नंतर घरी पोहोचला तरीही तुम्ही रात्री 8 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. जर याहूनही उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता, कारण 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्या हा दिवस खूपच दुर्मिळ आणि शुभ असतो. हा दिवस वर्षभरात फक्त एकदाच येतो. म्हणून तुम्हाला ज्यावेळी संधी मिळेल या उपायाला नक्की करा. ज्यावेळी गुरुवार माघ अमावस्येचा दिवस असेल तेव्हा तुम्ही हा 1 रुपयाचा नाण्याचा उपाय नक्की करावा. जर तुमच्या जीवनात धनासंबंधी समस्या सुरू असतील, तुम्ही आर्थिक तंगीने त्रस्त असाल किंवा मेहनत करूनही यश मिळत नसेल तर हा उपाय तुमच्यासाठी खूप फायदेशीर ठरेल. जर तुम्ही मेहनत करूनही अपयशी राहत असाल, व्यापारात तोटा होत असेल, नोकरी मिळण्यात अडचण येत असेल किंवा कोणत्याही कार्यात अपयशी ठरत असाल तर हा छोटासा उपाय तुमचे जीवन बदलू शकतो. आता या उपायाला समजून घेण्यापूर्वी एक छोटीशी प्रार्थना. कृपया चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय श्री हरी विष्णू, जय माता लक्ष्मी असे लिहा. यामुळे भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील
आणि तुम्हाला धनासंबंधी कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही। आजचा हा व्हिडिओ खूपच खास असणार आहे। गुरुवार माघ अमावस्येच्या तिथीला करण्यात येणारे 3 विशेष उपाय आज तुम्हाला सांगितले जातील। तुम्ही तुमच्या समस्येनुसार हे उपाय करू शकता। यामध्ये धनप्राप्ती, मनोकामना पूर्ती आणि जीवनातील इतर समस्या दूर करण्याचे उपाय समाविष्ट आहेत। चला जाणून घेऊया सर्वात पहिला आणि विशेष उपाय। या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम 1 रुपयाच्या नाण्याची गरज भासेल। हे 1 रुपयाचे नाणे 27 फेब्रुवारी 2025 गुरुवार माघ अमावस्या या दिवशी एका विशिष्ट ठिकाणी ठेवल्यास एका महिन्यात तुम्ही करोडपती होऊ शकता। होय मित्रांनो, हा व्हिडिओ विशेषतः त्यांच्यासाठी आहे जे त्यांच्या जीवनात धनाच्या कमतरतेमुळे त्रस्त आहेत, ज्यांच्याकडे सतत पैशाची टंचाई असते, मेहनतीनंतरही यश मिळत नाही आणि जितकी मेहनत करतात त्याचा अपेक्षित परिणाम मिळत नाही। घरात कर्ज वाढत आहे, पैशाशी संबंधित समस्या सुरूच आहेत, धन घरात टिकत नाही किंवा अनावश्यक खर्च वाढत आहे। हा उपाय करून तुम्ही तुमच्या जीवनातून गरिबीला कायमचे दूर करू शकता। निर्धनता कधीच तुमच्या घरात परत येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा नेहमी तुमच्यावर राहील। हे 1 रुपयाचे नाणे फक्त तुमच्या जीवनात धन आणणार नाही तर त्याची वाढ सुद्धा करेल। हा उपाय इतका सोपा आहे की तो कोणीही करू शकतो। महिला, पुरुष आणि मुलांसुद्धा हा उपाय करू शकतात। आजच्या व्हिडिओमध्ये असा सोपा उपाय सांगितला आहे ज्यासाठी तुम्हाला काहीही वेगळं करण्याची गरज नाही। आता जाणून घ्या की या 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे। व्हिडिओ पूर्ण बघा जेणेकरून तुम्हाला तो चांगल्या प्रकारे समजेल। तसेच या व्हिडिओमध्ये आणखी काही उपाय सांगितले जातील जे तुमच्या मनोकामना पूर्ण करतील आणि तुम्हाला शत्रूंपासून मुक्त करतील। पहिला उपाय, रोगांपासून मुक्तीसाठी। जर तुमच्या घरात एखादी व्यक्ती आजारी असेल आणि प्रकृतीत सुधारणा होत नसेल, सतत धनाची बर्बादी होत असेल तर हा उपाय करा। तुम्हाला काय करायचं आहे? 1 रुपयाचे नाणे घ्या। 2 त्यासोबत 1 वाटीमध्ये सैंधव मीठ घ्या। 3 या दोन्ही गोष्टी आजारी व्यक्तीच्या उशीजवळ ठेवा जिथे ती व्यक्ती आराम करते। हा उपाय केल्याने आजारी व्यक्तीच्या आरोग्यामध्ये लवकर सुधारणा होईल आणि रोग घरातून दूर होतील। हा उपाय विशेषतः त्यांच्यासाठी आहे जे आजारपण आणि धनाच्या बर्बादीमुळे त्रस्त आहेत। दुसरा उपाय, पर्समध्ये धन टिकवण्यासाठी। हा उपाय सुद्धा 1 रुपयाच्या नाण्याने केला जातो। यामुळे तुमचा पर्स कधीच रिकामा राहणार नाही, नेहमी पैसा येत राहील आणि पर्स धनाने भरलेला राहील। खूप जणांच्या बाबतीत असे होते की सकाळी पर्स भरलेला असतो पण संध्याकाळी तो रिकामा होतो। खर्च इतका वाढतो की पैसा टिकतच नाही। अशा लोकांसाठी हा उपाय आहे। 1 रुपयाचे नाणे घ्या आणि ते व्यवस्थित स्वच्छ करा। 2 एक छोटीशी पिवळ्या रंगाची कवडी घ्या। 3 हे नाणे आणि कवडी तुमच्या पर्समध्ये ठेवा। या उपायामुळे धन तुमच्याकडे येईल, टिकेल आणि तुमचा पर्स धनाने भरत राहील। तिसरा उपाय, नजर दोष आणि शत्रूपासून मुक्तीसाठी। जर तुमच्या जीवनात एखादा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल किंवा तुम्हाला नजर दोष लागला असेल तर हा उपाय करा। नजर दोष तुमच्या धनाला आणि घराला बर्बाद करू शकतो। तुम्हाला काय करायचं आहे? 4 फुलांची लावण घ्या। 2 एका कापुरासोबत हे तुमच्या घरामध्ये जाळा। हा उपाय विशेषतः शनिवार किंवा मंगळवारी करा। जरी हा उपाय कोणत्याही दिवशी करता येतो तरीही शनिवार आणि मंगळवारचे दिवस अधिक प्रभावी ठरतात। जेव्हा तुम्ही हा उपाय करता तेव्हा संकट मोचन हनुमानजींचं ध्यान करा आणि प्रार्थना करा की त्यांनी तुम्हाला शत्रूपासून मुक्ती मिळवून द्यावी। लवंग आणि कापूर जाळल्यानंतर जी राख राहते ती घराबाहेर एखाद्या झाडाजवळ ठेवा। हा उपाय केल्याने घरातील नजर दोष दूर होतो, शत्रूंनी निर्माण केलेली नकारात्मक ऊर्जा संपते, वाईट शक्ती आणि वास्तुदोष नष्ट होतो, तुमच्या धनावर लागलेली नजरही हटते। मित्रांनो, व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडल्यास लाईक करा, शेअर करा। भेटूया पुढच्या अशाच एका ज्ञानवर्धक व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह। तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार। श्री स्वामी समर्थ। जय श्री राम, जय श्री हनुमान, जय श्री कृष्ण, जय माता लक्ष्मी।